थँक्यू डीजे. स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 6 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. या दरम्यान रिव्हर्स स्विचिटचा प्रयत्न यष्टिरक्षक बीट झालाय, तर नंतर बॅकअप चांगला आहे, त्यामुळे आपण पाहतोय फलंदाजाला माघारी आपल्या घरट्यामध्ये यावं लागेल. हा चेंडू निर्धाव आहे, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. संघाचा धावफलक 6 धाव्यांवरती स्थिर आहे. पहिल्या षटकातील अखेरचा शेवटचा चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये असणार. या दरम्यान समोरच्या दिशेला विशप मध्ये चेंडू पोहोचेल सीमा पार, मिळतील नावाच्या आरत सनसनीत चौकार. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक अक्षय शितोळेने हाताळलं आणि या पहिल्या षटकामध्ये 10 धावा मैदानाच्या आतमध्ये खर्च झाल्यात. आता पॉवर प्लेचं दुसरं आणि अंतिम षटकाचा खेळ पाहायला मिळेल. या दुसऱ्या षटकासाठी कोणता गोलंदाज आता वापरला जाणार आहे, कोणता गोलंदाज आता षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करेल, कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये दिली जाणार. वेळ वाचवा मित्रांनो, मुळशी सम्राट संघाला विनंती, वेळ वाचवणं गरजेचं आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 2 घेऊन विशाल राऊत. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा परफेक्ट यॉर्कर. बिडॉनला चेंडू अडवला जाईल आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा पहिला चेंडू फलंदाजला अनेक प्रश्न निर्माण करणारा विशालच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येणार आहे. क्वार्टर फायनलचा सामना 6 षटकांचा असेल, याची नोंद संघांनी घ्या. स्कोरकार्डवरती 11 धावा धावफलकावरती आहेत. वेळ वाचवा मित्रांनो, यानंतर क्वार्टर फायनलचा सामना खेळवायचा, तो सामना जास्तीत जास्त षटकांचा खेळवायचा, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. या दरम्यान बिग हिट करायचं होता, परंतु बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही. स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक सन्माननीय विनायक भाऊ माझिरे यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. भाऊंचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दरम्यान आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 11 धावा धावफलकावरती आहेत. अकोट टप्प्याचा बॉल, उसळी घेणारा चेंडू, डीप मिड विकेट, बाउंड्री लाईन पलीकडे. शेखर गोडांबेच्या बॅटमधनं हवाई हल्ला, षटकार. थँक्यू. 17 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा तयार, पुन्हा एकदा फिर से एक बार कट कॉपी पेस्ट. शेखरच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. संघाचा धावफलक आता वेग प्राप्त करताना पाहायला मिळेल. धावफलक वेगाने पुढे जाऊन पोहोचले. स्कोरकार्डवरती 23 धावा स्कोरकार्डवरती आहेत. आलेले 2 षटकार आहेत. हे 2 षटकार आक्रमणाला सुरुवात करणार आहेत का, याच्यावरती आता प्रेक्षकांच्या नजर असणार आहेत. बरेचसे प्रश्नचिन्ह दोन्ही संघासाठी करोया मारता सामना आहे. जो संघ हा सामना जिंकणार आहे तो या स्पर्धेतील क्वार्टर फायनल क्रमांक 1 खेळेल. रिव्हर्स स्विच हिट
यावेळी रिव्हर्स स्विचिंगच्या फटक्यावरती मिळतील धावा 4. येतोय सनसनीत चौकार. थँक्यू. चौकाराला संघाचा धावफलक वेगाने पुढे जाऊन पोहोचले. धावफलकावरती 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. या दरम्यान शफल झाले, जागा बनवली, वापर केला खेळपट्टीचा आणि चेंडूला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सीमारेषा पलीकडे चौकार. थँक्यू. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये प्रचंड मोठं आक्रमण पाहायला मिळालं आणि पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 31 धावा स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात. त्यानंतर पुन्हा एकदा अक्षय शितोळे षटक क्रमांक 3 ची जबाबदारी आता आपल्या खांद्यावरती घेणारा. पहिल्या षटकामध्ये अक्षयने चांगली कामगिरी केली होती. आता पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च झाला. त्यानंतर मात्र आपण पाहतोय महागडी गोलंदाजी तब्बल 21 धावा ज्या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये खर्च झाल्यात. पॉवर प्लेच्या खेळामध्ये फलंदाजाने वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. आता गोलंदाजीच्या मार्कवरती अक्षय आहे, समोर देखील अक्षय. एका बाजूने अक्षय गोडांबे, एका बाजूने अक्षय शितोळे. दोन्ही खेळाडूंनी मुळशीचा क्रिकेट गाजवलं. दोन्ही खेळाडूंनी मुळशीचं क्रिकेट मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवलंय. ते दोन खेळाडू आपण पाहतो एकमेकांच्या आमने सामने असताना. डीप कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये गणेश जाधवचं पाहायला मिळेल. चेंडूला अडवलं, फेकलं, तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये आन बान शान 3 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाल्यात. आलेल्या या 3 धावा संघाचा धावफलक पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती 34 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. एका बाजूने आपण पाहतो घोटावडे वॉरियर्स घोटावडे, तर त्यांच्या विरोधामध्ये मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई. या दोन संघांमध्ये प्री क्वार्टर फायनल क्रमांक 2 ची लढत जी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जो संघ हा सामना जिंकणार आहे तो क्वार्टर फायनल मध्ये उरवडे संघासोबत सामना खेळताना पाहायला मिळेल. अखूट टप्प्याचा उसळी घेणारा वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर कटचा फटका त्या ठिकाणी सजवायचा होता, परंतु बॅट वरती चेंडू येऊ शकला नाही आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आहे. 34 धावा जे आपण पाहतोय संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मध्ये कमबॅक करण्यासाठी अक्षय शितोळे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय आणि त्यानंतर नक्कीच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये साकारण्याचा प्रयत्न करतोय. या दरम्यान खुलबल टप्प्याचा बॉल बेगीचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक कुणाल चेंडूच्या खाली जरूर आलाय परंतु तिथे झेल मैदानाच्या आतमध्ये होऊ शकत नाहीये. एक सेपेक्स फिल्डर म्हणून नक्कीच कुणालकडे पाहिलं जातं. सर्वाधिक सुरक्षित हात असणारा क्षेत्ररक्षक म्हणजे कुणालकडे पाहिलं जातं, परंतु या चेंडूवरती ते संधीचं सोनं तर करू शकला नाही आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो झेल सुटलाय आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. अक्षय टू अक्षय पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी खुलबल टप्प्याचा बॉल शरीर भेदक मारा, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट इथे बरंच काही गणित गुणोत्तर बदलून गेलं असतं, परंतु फलंदाज सुखरूप असणार आहे. लेग्स बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आहे आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. लवलकावरती 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एकेरी दुहेरी धावींची मालिका आता या षटकामध्ये पाहायला मिळते. ज्या गोलंदाजीची गरज होती, जे कमबॅक करण्याची गरज होती, तो अक्षय इथे मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करून देताना पाहायला मिळते. एक झेल देखील या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये सुटला. अजूनही 2 चेंडू या षटकातील फेकणं मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. अक्षय शितोळे पुन्हा देतो या स्ट्राइक ऑन शेकर. रिव्हर्स स्विच हिट, फटका फसला, चेंडू हवे टिपला जाईल. विकेटचं पतन, धक्का क्रमांक 1.
थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश मांडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा पहिल्या चेंडूवरती ब्रह्मास्त्राचा वापर केला योगेश साठी आणि हा चेंडू निर्धाव येईल. षटक क्रमांक संपेल तिसरं. 18 चेंडूंचा खेळ झालाय. स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबाईलमध्ये 36 धावा धावफलकावरती आहेत. केवळ 5 धावा या षटक क्रमांक 3 मध्ये खर्च झाल्यात. आता मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. तत्पूर्वी एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक होईल. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. संघाचा संघनायक प्रताप शितोळे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. स्कोरकार्ड वरती 36 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. एका गड्याच्या मोबाईलमध्ये पहिल्या डावातील 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संघाचा कॅप्टन प्रताप मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. वेळ वाचवा. मुळशी सम्राट संघाला विनंती, वेळ वाचवणं गरजेचं. प्रताप पहिला चेंडू घेऊन तयार. या दरम्यान बिग हिटचा प्रयत्न, फटका फसलाय. प्रतापचा प्रयत्न चांगला होता परंतु प्रयत्नाचा दापरा थोडासा अपुरा पडला तिथे आणि मैदानाच्या आतमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येणार. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल धबलकावरती. 38 धावा धबलकावरती. एका बाजूने आपण पाहतोय अक्षय गोडांबे डावखुरा आताचा असणारे घातक फलंदाज. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय प्रताप शितोळे फलंदाजी करत असताना डावखुऱ्या शैलीचा असणारा हा प्रताप. ज्या मुळशी तालुक्यामध्ये डावखुऱ्यापैकी सर्वाधिक घातक जे फलंदाज मानले जातात त्यापैकी असणारे हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या आमने सामने. एका बाजूने प्रताप आता गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने अक्षय गोडांबे. 5 चेंडूमध्ये 5 षटकार. 6 चेंडूमध्ये 30 धावा देखील बनवण्याचा विक्रम ज्या खेळाडूच्या नावावरती येतो अक्षय गोडांबे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक ऑन आहे. या दरम्यान अक्षयच्या बॅटमधन नाम लिया और शैतान हाजीर. चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. थँक्यू. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धबलकावरती. 44 धावा ज्या संघाच्या धबलकावरती नोंदवल्या गेल्यात. प्रताप पुन्हा तयार. या दरम्यान बॅटची कडा, एक तेरी एक मेरी विकेट आली. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन.
शिवम दबिन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना पाहायला मिळेल. समोर संघाचा संघनायक प्रताप पुढचा चेंडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती तयार आहे. पहिला चेंडू शिवम साठी स्लोअर स्वरूपाचा, इथे चुकी झाली. प्रसाद पवळे त्या ठिकाणी चेंडूला पाठपुरावा होईल. तो परच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये 2 धावा येतात. बाईच्या स्वरूपामध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत आणि या 2 धावा संघाचा धावफलक पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती 46 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही षटक क्रमांक 4चे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकणं बाकी आहे. आतापर्यंत 2 चेंडू फेकणं बाकी आहे. 4 चेंडू जे आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेले आहेत. प्रताप पुन्हा तयार. या दरम्यान बेगीचा प्रयत्न, फटका फसता, चेंडू हवेत. अक्षय डाऊन दी बॉल, टिपला जाईल. फलंदाज बॅक टू दी डगआउट. शहर तन्हाई तेरे इश्क में हम पीते हैं, जब से नाकाम हुए चाक जिगर सीते हैं. ये तो कहने की है बातें कि नहीं जी सकते, कौन मरता है मोहब्बत में सभी. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो दाखल झालाय. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये गती कमी होती या चेंडूवरती, परंतु नियंत्रण बिघडलं. तिथे दिशा भरकटली. वाईट बॉल पंच कळवतात. अवंतर धाव खर्च होणाऱ्या अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल लपलकावरती. 47 धावा स्कोर कार्ड वरती. आता या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन प्रताप पुन्हा गोलंदाजीच्या मार्क वरती तयार. हा चेंडू डीप कव्हर मध्ये फटका खेळला. डीप मध्ये वैभव त्या ठिकाणी चेंडू वरती येईल. चेंडूला आडवेल, वेगवान फेक आहे. दुसरा धावेचा प्रयत्न, कलेक्शन देखील अप्रतिम. पंचांकडे मागणी केली जाईल आणि पंच कळवतात. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच निर्णय सोपवला. तिसऱ्या पंचांचा वापर केला जाईल. थँक्यू. स्पर्धेच्या निमित्तानं प्रसिद्ध गाडा मालक सन्माननीय अक्षय भाऊ लवार्डे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतोय. अक्षय भाऊंचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तिसऱ्या पंचांचा निर्णय, फलंदाज नॉट आउट. षटक संपलं मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या क्रमांकाचं 5वं षटक घेऊन सागर. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल. अवंतर धावेच्या मदतीने संघाचा अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा
ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या 24 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. अंतिम 6 चेंडू आहेत. सागर टेमगिरी गोलंदाजीच्या मार्क वरती आहे. या दरम्यान क्रॉस डिफाट फटका खेळला. फटका फसला. चेंडू हवेत. अक्षय शितोळे दुसऱ्या तिसऱ्या हातामध्ये टिपला जाईल. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अथर्व गोडांबे. नवीन बॅटर दाखल झाला. पहिल्या चेंडूवरती आक्रमणाचा प्रयत्न. फटका फसला. टिपला जाईल. विकेट आली आहे. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5. बैक मारती है फ्रंट मारती है. बैक मारती है फ्रंट मारती है. देखो ये लड़की करंट मारती है. थँक्यू. स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी माध्यमातून लकी ड्रॉ स्पोर्ट्स सायकल लकी ड्रॉच्या माध्यमातून ठेवली गेली आहे. ज्या कोणत्या खेळाडूला किंवा प्रेक्षकाला लकी ड्रॉ हवा असेल तर मुख्य व्यासपीठावरती येऊन आपलं लकी ड्रॉचं कुपन घ्यायचंय. 10 रुपयांचा त्या ठिकाणी ते कुपन असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये विकेट ट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आणि लकी ड्रॉ हा क्वार्टर फायनलचा सामना संपल्यानंतर ओपन केला जाईल याची नोंद सर्वांना असावी. आणि ज्या कोणत्या मैदानाच्या आतमध्ये इथे जागा सोडली फलंदाजाने आणि इथे विकेट आली आहे. फलंदाज धावबाद. आशिक हूँ मैं कातिल भी हूँ. सबके दिलों में शामिल भी हूँ. थँक्यू. 50 धावा स्कोर करण्यावरती आहेत. सागर पुन्हा दादा यार. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सोडून दिला. उजव्या इष्टीच्या बराचसा दूरवरती असणारा चेंडू. पंच गळवतील व्हाईट बॉल. अवंतर धाव येणार आहे आणि अवंतर धावेच्या मदतीने अर्धशतकाच्या पुढे धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 51 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये फार महागडी गोलंदाजी परंतु त्यानंतर अक्षय शितोळेने कमबॅक केलं. त्यानंतर संघाचा संघनायक प्रताप शितोळेने चांगलं कमबॅक करून दिलं. त्यानंतर आपण पाहतोय सागर आला अखेरच्या षटकामध्ये आणि सागरने देखील चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे. या षटकामध्ये जर पाहिलं ना 2 विकेट आल्यात. एक फलंदाज धावबाद झालाय आणि आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 3 धावा या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च झाल्यात. स्कोर कार्डवरती 52 धावा स्कोर कार्डवरती. अजूनही पहिल्या डावातील 2 चेंडूंचा खेळ जो मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. काहीसा कानमंत्र नक्कीच दिला गेला आहे. अंतिम 2 चेंडूमध्ये देखील कमीत कमी धावा इथे मैदानाच्या आतमध्ये खर्च करण्याचा प्रयत्न नक्कीच जो पाहायला मिळतोय. सागर तयार. या दरम्यान बिगीचा प्रयत्न. फटका फसला. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक स्वतः सागर चेंडूच्या खाली आला. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये टिपला जाईल. विकेट आली आहे. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 7.
पहिल्या डावातील अखेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. नवीन बॅटर निखिल मैदानाच्या आतमध्ये. अखेरचा चेंडू सागर तयार. अखेरचा चेंडू अखूट टप्प्याचा बॅटवरती येणार नाही आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला डाव पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपली आहे. 52 धावा प्रथमतः फलंदाजी करत असताना गोटावडे वॉरियर्स गोटावडे संघाने बनवल्यात. विजयासाठी मुळशी सम्राट कासरसाई संघाला 53 धाव्यांचा टार्गेट आहे. चला गोटावडे संघ 2 मिनिटाच्या आतमध्ये आपलं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये सजणं गरजेचं आहे, अन्यथा 2 धाव्यांची पेनल्टी असेल. ग्राउंड्समॅन संपर्क साधा.
थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य शिवाजी भाऊ गावडे यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. भाऊंचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. षटकार आलाय. दरम्यानचा चेंडू सोडून दिला मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉल मुख्य पंच कळवतात. अवंतर धाव येणाऱ्या अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 7 धावा धावफलकावरती आहेत. या दरम्यान पुन्हा आक्रमण चढवायचं होतं तिथे, परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू होऊ शकला नाही आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान येणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 8 धावा धावफलकावरती आहेत. प्री क्वार्टर फायनल क्रमांक 2 ची लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जो संघ हा सामना जिंकणार आहे तो या स्पर्धेतील पहिली क्वार्टर फायनल नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे या संघासोबत खेळणार. बक्षीस पात्रमध्ये दाखल होण्यासाठी इथे 2 विजय मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाचे असणार या दोन्ही संघांसाठी. खुलबा टप्प्याचा बॉल बॅटची कडा घेतली. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. पहिल्या प्रयत्नामध्ये वेग कमी केला, तदनंतर बॅकअपचा क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि या 2 धावा संघाचा धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आहेत बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू या दरम्यान सन्मान दिला. चेंडूला हलक्या हाताने खेळला. एक सिंगल घेतली. क्षेत्ररक्षक दूरवरती. दुसरा धावेचा प्रयत्न केला. डेंजर एंडला अक्षय. वेगवाने परंतु अक्षय सुखरूपरित्या आपल्या खेळण्यामध्ये जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पळून पूर्ण झाल्यात. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळी रिव्हर्स स्विच हिटचा प्रयत्न, परंतु पाठवरती चेंडू येणार नाही. शरीराचा वेट चेंडू घेईल आणि मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आला. षटक संपलं पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय नोंदवल्या गेल्या त्या बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 41 धाव्यांची गरज आहे. 24 चेंडू आणि 41 धावा, जवळपास 10 धाव्यांच्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये धावा येणं हे मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाचं. दिवस क्रमांक 1 आपण पाहतो या स्पर्धेचा. आजच्या पहिल्या दिवसामध्ये 6 संघ एकमेकांच्या आमने सामने लढले. प्रत्येक संघाने चांगला खेळ दाखवला. प्रत्येक खेळाडूने चांगला खेळ दाखवला. त्यानंतर आपण पाहतोय आज सायंकाळच्या सत्रामध्ये प्री क्वार्टर फायनल क्रमांक 2 जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश झोतामध्ये मात्र यानंतर क्वार्टर फायनलचा सामना नक्कीच जो पाहायला मिळेल. कोणत्याही पद्धतीची कमतरता नक्कीच आज पहिल्या दिवसापासून नक्कीच पाहायला मिळत नाहीये. काही कारणास्तव सकाळी नक्कीच सामना सुरू होण्यासाठी थोडासा वेळ लागला, परंतु कोणत्याही प्रकारची षटक कोणत्या सामन्यामध्ये कमी केली गेली नाही. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा आणि क्वार्टर फायनल 6 षटकांचा ह्या उद्दिष्टाने मात्र दिवसाला सुरुवात केली आणि वेळ आपण पाहतोय लाईट्स देखील चालू झाल्यात. चांगल्या प्रकाश झोतामध्ये 6 षटकांचा सामना यानंतर क्वार्टर फायनलला पाहायला मिळेल. विनायक भाऊ माझरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. पांडाभाऊंच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 13 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. गोलंदाज योगेश मांडे पुढचा चेंडू घेऊन तयार. अको टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने समोरचा चेंडू खेळलाय. मिडॉनला चेंडू अडवला जाईल. डेंजरला पुन्हा एकदा अक्षय, परंतु सुखरूपरित्या एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेणार आहे आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 14 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. लखपती करणारी क्रिकेटची स्पर्धा, मानाचा करंडक, मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा, ज्या स्पर्धेची दखल संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा कित्येक दिवस झाले सुरू होती, ती क्रिकेटची स्पर्धा आज सर्वांच्या भेटीला आली आहे. प्रत्येक वर्षी प्रत्येक सीझन मध्ये काही ना काहीतरी वेगळं या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. तिसरं पर्व देखील अनेक आकर्षक बक्षीस, प्रेक्षकांची लक्ष वेधून घेणारी ही क्रिकेटची स्पर्धा. दरम्यान वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये जी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 22 चेंडू आणि 38 धावा ही समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेच्या निमित्तानं हे गावचे असणारे माजी उपसरपंच सन्माननीय गणपत भाऊ भोईने यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. भाऊंचं शुभागमन होईल
आणि चेंडू पोहोचेल आउट ऑफ द पार्क. प्रताप शीतळ ऑन फायर षटकार. थँक्यू. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल लवलकावरती 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुढे सरसावं स्ट्रोक खेळायचं होता परंतु आपण पाहतोय इथे धावेसाठी नकार कळवला. माघारी पाठवलं अक्षयला, थांबवलंय. इथे नकार कळवला धावेसाठी डॉट बॉल असणार आहे. या जोडीने जर पाहिलं ना तर या जोडीने यापूर्वी दमदार खेळ करत एक मोठं धावफलक गाठलं होतं. आपल्या संघाला नॉटआउट सामना जिंकून दिलाय. आता या समय देखील तसंच काहीच ध्येय घेऊन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. यावेळी मिस टाइम स्ट्रोक बॅटची कडा घेतली. इष्टांच्या मागे चेंडू अडवला जाईल. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येणार आहे. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल लवलकावरती 22 धावा आहेत. आता या षटकातील अखेरचा चेंडू आहे. 19 चेंडू आणि 31 धावा हे समीकरण आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये सुरू असं 10 धाव्यांच्या सरासरी धावा इथे बनवायच्यात आणि त्यानंतर आपण पाहतो कोणत्या प्रकारचं जास्त जोखीम इथे मात्र यागड जोडी घेत नाहीये. चांगल्या चेंडूला सन्मान देतात. खराब चेंडूवरती आक्रमण. एक चांगला खेळ दोन्ही संघाकडून नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. पुढे सरसावत स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरतून चेंडू पंत येईल. एका टप्प्यावरती चेंडूला अडवेल आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक देखील संपेल दुसऱ्या क्रमांकाचं. 12 चेंडूंचा खेळ झालाय धावफलकावरती. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावफलकावरती नोंदवल्या. आतापर्यंत पाहिलं तर जवळपास 10.5च्या सरासरीने धावा इथे मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्यात. 10-11 धाव्यांच्या सरासरीने आतापर्यंत पॉवर प्लेचा खेळ पाहायला मिळालाय. परंतु अजूनही जर पाहिलं ना तर 18 चेंडू बाकी आहेत. 30 धाव्यांची गरज आहे. 10 धाव्यांच्या सरासरीने अजूनही धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या. प्लेअर ऑफ द डे या किताबासाठी 15 किलोचा बकरा देखील आयोजक कमिटीने ठेवलेला आहे. तो बकरा देखील या ठिकाणी आलाय. क्वार्टर फायनलचा सामना यानंतर संपल्यानंतर कोणता खेळाडू या किताबाचा मानकरी होणार याच्यावरती सर्वांच्या नजर आहेत. कोणता खेळाडू हे किताब मिळवणार. मुळशी तालुक्यातील क्रिकेट मधलं एक आगळं वेगळं पारितोषिक आणि ते पारितोषिक कोणता खेळाडू इथे आपल्या नावावरती कोरेल. कोणता खेळाडू इथे या पारितोषिकाचा मानकरी ठरेल हे पाहण्यासाठी क्वार्टर फायनलचा सामना देखील पाहावा लागेल. स्कोर कार्ड वरती आपण पाहतो 23 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजीच्या मार्क वरती निखिल पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्क वरती दाखल झालाय. समोर अक्षय. पहिला चेंडू रिव्हर्स स्विचचा प्रयत्न. कहीं पे निघाये कहीं पे निशाणा असं काहीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. चेंडू खेळायचा वेगळ्या दिशेने होता. चेंडू वेगळ्या दिशेला ट्रॅव्हल झालाय आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली. धावेच्या मध्ये एका सिंगल धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल लवलकावरती 24 धावा. 17 चेंडू आणि 29 धावा हे समीकरण जे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. चला वेळ वाचवा मित्रांनो. वेळ वाचवा मित्रांनो. गोलंदाज निखिल पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती तयार आहे. या दरम्यान भन्नाट वेगाचा चेंडू परंतु दिशा नियंत्रण खराब. लाईन लेट भरकटली आणि मुख्य पंच कळवतात वाईट बॉल. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 25 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. चप्पल झाले जागा बनवत अक्रॉस द स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक करेल चुकी आणि चेंडू पोहोचेल सीमारेषा पलीकडे. वरण चौकार. थँक्यू. 4 धाव्यांच्या मदतीने संघास धावफलक पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना
प्रथम क्रमांक तब्बल 1,00,000 रुपयाचं पारितोषिक आहे. एक भव्य दिव्य चषक आहेत. इथे मैदानाच्या आतमध्ये होतंय काय, झेल सुटला इथे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळेल. सामना क्रमांक 1 मध्ये प्रताप शितोळेला जीवनदान मिळालं. त्यानंतर विजयी खेळी त्याने साकारले, मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला. इथं देखील क्वार्टर फायनल प्री क्वार्टर फायनल मध्ये त्याला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळालंय. मोठी अपील यावेळी चुकी होणार नाही, टिपला जाईल. प्रताप बॅक टू द पवेलियन. Jazz in the mix. थँक्यू. स्कोर कार्ड वरती 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिली विकेट आली आहे. पहिला फलंदाज प्रताप शितोळे मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय 14 चेंडू बाकी असणार आहेत आणि 14 चेंडू मध्ये विजयासाठी 24 धाव्यांची गरज असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारे प्रसाद पवळे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बुळशी टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून ओळख असणारा प्रसाद पवळे. कित्येक मैदानावरती प्रसाद पवळेने आपल्या नावाचं अधिराज्य वादळ मैदानाच्या आतमध्ये निर्माण केलंय. प्रसाद आज मात्र या मैदानावरती अतिशय शांततेत खेळताना पाहायला मिळालाय. संघर्ष आज या खेळाडूच्या वाटेला आलाय, परंतु तो किती काय शांत राहील. आक्रमणाचा प्रयत्न, फटका, फसला चेंडू हवेत. स्वतःच्या फॉलोमध्ये चांगला प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये झेल होऊ शकला नाही. तो पण धावेसाठी धावा धाव पळापळ आणि पाहता पाहता साच बाज ताज 3 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतात. 3 धावा आल्यात. प्रसाद पवळेला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळेल. आज जर पाहिलं तर प्रसाद पवळेच्या वाटेवरती फार संघर्ष आलाय. आज प्रसाद पवळेची बॅटिंग पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक या मैदानावरती आले होते, परंतु आतापर्यंत प्रसाद पवळेचा एक चांगला खेळ, चांगले बॅटिंग, ज्या बॅटिंगसाठी त्याला ओळखलं जातं तो खेळ आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाहीये. अतिशय शांततेत मात्र त्याने आज वाटचाल केली आहे. जीवनदान पहिल्या चेंडूवरती मिळालंय. स्कोर कार्ड वरती 32 धावा, स्कोर कार्ड वरती 13 चेंडू आणि 21 धावा. हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये जे बाकी असणार आहे. यावेळी रिव्हर्स स्विचचा प्रयत्न, अपील देखील पंचांकडे केली आहे, परंतु अपीलला पंच फेट लावतील. हा चेंडू निर्धाव आलाय. गणपत भाऊ भोईने यांच्याकडून प्रसाद पवळेसाठी पारितोषिक येत आहे. प्रसादने लागोपाठच्या 3 षटकार खेळले तर गणपत भाऊ भोईने यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. स्कोर कार्ड वरती 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 32 धावा धपलकावरती आहेत. आतापर्यंत जवळपास 10.5ची सरासरी राखली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये अजून 12 चेंडू बाकी आहेत. 21 धाव्यांची गरज आहे. याच सरासरीने धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायची असताना एक छोटीशी टीम मीटिंग होते. तोपर्यंत ऐका डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. थँक्यू. 36 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 11 चेंडू 17 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू पंच कळवतात. वाईट बॉल. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे जाऊन पोहोचेल. यावेळी लोअर फुल टॉस, गती कमी असणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. वेगवान फेकी आहे, परंतु 2 धावा
इथे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत पळून पूर्ण होणार आहे. आणि या 2 धावा संघाच धावफलक पुढे घेऊन जातील. धावफलकावरती 39 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 10 चेंडू बाकी आहेत आणि अजूनही 14 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज शेखर पुन्हा तयार. या दरम्यान पुन्हा बॅकफुट जाऊन पंच केला चेंडूला डीप कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक फार दूर चेंडू पोहोचेल सीमा पार. मिळतील धावा 4. थँक्यू. लोअर फुल टॉस ऑन साइडला जमला. समांतर फटका कार्पेट फटका मैदानाच्या आतमध्ये लॉंगर वरती. क्षेत्ररक्षक चेंडू वरती आला. 2 क्षेत्ररक्षक आले आणि चेंडू निघून गेला सीमा पार. मिळतील धावा 4. बॅक टू बॅक चौकार. थँक्यू. 8 चेंडू बाकी आहेत. 6 धाव्यांची गरज आहे. स्कोर कार्ड वरती 47 धावा आहेत. खुलवट टप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेऊन इष्टांच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जे आता येणार आहे आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 48 धावा स्कोर कार्ड वरती. 7 चेंडू बाकी आहेत. 5 धाव्यांची गरज आहे. लोअर फुल टॉस बॅट वरती येणार नाही. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचं. 24 चेंडूंचा खेळ झालाय. स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात 48 धावा. विजयासाठी 6 चेंडू बाकी आहेत. 5 धाव्यांची गरज आहे. सहा चेंडू बाकी आहेत. 5 धाव्यांची गरज असताना गोलंदाजीच्या मार्कवरती अक्षय गोडांबे अंतिम षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. स्पर्धेच्या निमित्तानं बुळशी तालुका टेनिस क्रिकेटचा टायगर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे तनुज पवळे यांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. पहिला चेंडू डीप कव्हर मध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळला. एक सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धोका स्वीकारला होता परंतु फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुखरूप असणारे 2 धावा आल्यात. पन्नास धावा स्कोर कार्ड वरती अजूनही मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू बाकी आहेत. 3 धाव्यांची अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये. गणपत भाऊ भोईन यांच्याकडून पारितोषिक येतंय. लागोपाठच्या 3 विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. 5 चेंडू आणि 3 धावा. इथे जर गोटावडे संघाला सामना जिंकायचा असेल ना तर विकेट येणं फार महत्वाचं आहे.
50 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. खुलबा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय ऑन साइडला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक सिंगल घेतली, थोडासा फंबल झाला, त्यानंतर दुसरी धावेचा प्रयत्न केला आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. 2 धावा आल्यात. सामना बरोबरी सुटलाय. दोन्ही संघाचा धावफलक समानतेवरती जाऊन पोहोचलाय. 52 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. आता विजयासाठी 4 चेंडू बाकी आहेत. एका धावेची गरज आहे. 4 चेंडू आणि एका धावेची गरज. घातक क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आता सजवलं जाईल. स्ट्राइक ऑन. प्रसाद पवळे 8 चेंडू खेळला, 22 धावा बनवल्यात. उरवडे संघ आणि इथे वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये. अवंतर धावेने मुळशी सम्राट कासरसाई संघाने हा सामना जिंकलाय. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. उरवडे संघ या टॉस आपण या ठिकाणी करतोय. संघाच्या संघनायकाला विनंती आहे टॉस करण्यासाठी कासरसाई संघाचे संघनायक प्रताप शितोळे या. उरवडे संघाचा संघनायक आपण देखील टॉस करण्यासाठी त्वरित या ठिकाणी संपर्क साधायचा. टॉस आपण या ठिकाणी क्वार्टर फायनलच्या सामन्याचा करतोय आणि या सामन्याचा हिरो प्लेयर ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहे. आणि या सामन्याचा हिरो ठरलाय एका षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च